घरासाठी होम लोन घ्यायचंय पण नोकरी नाहीये किंवा सॅलरी स्लिप नाहीये, मग बँक कर्ज देणार तरी कसं, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. कारण गृहकर्जासाठी सर्वात आधी विचारला जाणारा कागद म्हणजे सॅलरी स्लिप. पण प्रत्येकाचंच उत्पन्न हे पगाराच्या स्वरूपात येतच असं नाहीये. कोणी व्यवसाय करतं, कोण दुकान चालवतं, कोणी शेती करतं, कोणी फ्रीलान्सर म्हणून काम करतं, तर काही जण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात. अशा लोकांकडे दर महिन्याची सॅलरी स्लिप नसते, पण म्हणून त्यांना होम लोन मिळत नाही का? तर तसं नाही आहे. सॅलरी स्लिप नसली तरी तुमचं रेग्युलर इन्कम आणि तुम्ही कर्ज फेडू शकतात हे सिद्ध करण्याची इतर कागदपत्र असतील तर बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून तुम्हाला गृहकर्ज मिळण्याची शक्यता असते. मग यासाठी नेमकं काय करावं लागतं, कोणती कागदपत्रे लागतात आणि नोकरी नसताना बँकेला तुमचं उत्पन्न कसं सिद्ध करायचं, हेच सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती. सर्वात आधी एक गोष्ट समजावून घेऊया. होम लोन देताना बँक फक्त सॅलरी स्लिप पाहत नाही. बँकेला खरं तर हे जाणून घ्यायचं असतं की तुमचं उत्पन्न किती आहे, ते किती स्थिर आहे आणि तुम्ही घेतलेलं कर्ज तुम्ही वेळेवर फेडू शकाल का. आता नोकरी करणाऱ्यांच्या बाबतीत इथे थोडं ॲडव्हान्टेज असतं. जे लोक नोकरदार नसतात त्यांच्या बाबतीत हे थोडं वेगळं असतं. आता नोकरदार व्यक्तीच्या बाबतीत हे दाखवण्यासाठी त्यांच्याकडे सॅलरी स्लिप, फॉर्म 16 आणि बँक स्टेटमेंट यांच्यासारखी कागदपत्र उपयोगी पडतात. पण तुमचा स्वतःचा बिझनेस असेल, तुम्ही दुकान चालवत असाल किंवा फ्रीलान्सर असाल, शेती करत असाल, तर तुमचं उत्पन्न दुसऱ्या मार्गाने तुम्हाला सिद्ध करावं लागतं. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र ठरतं ते म्हणजे बँक स्टेटमेंट. तुमच्या खात्यात नियमितपणे पैसे जमा होत आहेत का, तुमचे व्यवहार कसे आहेत, तुमची बचत किती आहे, खर्च किती आहे, हे बँकेला बँक स्टेटमेंटमधून समजतं. तुमच्याकडे साधारणपणे मागील काही महिन्यांचं बँक स्टेटमेंट मागितलं जाऊ शकतं. किती महिन्यांचं स्टेटमेंट लागेल हे संबंधित बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या नियमांनुसार अवलंबून असतं. यानंतर महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमचं उत्पन्न किती आहे याचा अधिकृत पुरावा म्हणून ITR महत्त्वाचा ठरतो. तुमचा व्यवसाय कसा आहे, म्हणजे लघु उद्योग आहे की मोठा बिझनेस आहे, आणि कर्ज देणाऱ्या संस्थेच्या नियमानुसार मागील काही वर्षांचे ITR मागितले जाऊ शकतात. याच सोबतच व्यवसायाशी संबंधित आर्थिक कागदपत्रही तुमच्याकडे मागितली जाऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट, GST रजिस्ट्रेशन किंवा व्यवसायाचं लायसन्स. यामुळे बँकेला तुमचा व्यवसाय प्रत्यक्षात सुरू आहे का आणि त्यातून किती उत्पन्न मिळतं याचा अंदाज घेता येतो. आजकाल बरेच लोक स्पेसिफिक असं एक काम करत नाहीत, ते फ्रीलान्सिंग करतात. मग त्यांच्याकडे सॅलरी स्लिप नसते आणि दर महिन्याला स्पेसिफिक पगारसुद्धा नसतो. पण अशा परिस्थितीत तुमच्याकडून केलेल्या कामांची इनव्हॉइस, बँक ट्रान्झॅक्शन्स आणि ITR यांसारखी कागदपत्रे मागितली जाऊ शकतात. म्हणजे तुमचं उत्पन्न कुठून येतंय आणि ते नियमित आहे का हे बँकेला दाखवणं महत्त्वाचं आहे. आता येऊयात दुकानदार किंवा छोटा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडे. तुमच्याकडे सॅलरी स्लिप नसली तरी तुमच्या दुकानातून होणारे व्यवहार, बँक स्टेटमेंट, ITR, GST किंवा इतर व्यवसायाशी संबंधित कागदपत्र तुमचं उत्पन्न सिद्ध करण्यासाठी उपयोगी ठरतात. म्हणून सॅलरी स्लिप नाही म्हणजे इन्कमचं प्रूफच नाही असं अजिबात नाही आहे. नोकरदार व्यक्तींकडे सॅलरी स्लिप असते, ती ते बँकेकडे देऊ शकतात आणि ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना बँक स्टेटमेंट, ITR, GST किंवा इतर कागदपत्रे बँकेकडे द्यावी लागतात. बस हाच फरक आहे. आता जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी आणखीन वेगळी कागदपत्रे लागू शकतात. म्हणजे शेतजमिनीशी संबंधित कागदपत्र, पीक उत्पादन, शेतमालाच्या विक्रीतून मिळणारं उत्पन्न आणि बँक स्टेटमेंट यांसारख्या कागदपत्रांच्या आधारे तुमची आर्थिक क्षमता तपासली जाऊ शकते. मात्र शेतकऱ्यांना गृहकर्ज देताना प्रत्येक बँकेचे नियम आणि पात्रतेचे निकष हे वेगवेगळे असू शकतात. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा सिव्हिल स्कोअर. गृहकर्जासाठी बँक तुमचं क्रेडिट हिस्ट्री देखील तपासू शकते. तुम्ही याआधी कर्ज घेतलं असेल तर ते वेळेत फेडलंय का, EMI चुकलेत का, क्रेडिट कार्डची थकबाकी आहे का, या सगळ्या गोष्टी तुमच्या क्रेडिट प्रोफाईलवर परिणाम करू शकतात. आणखीन एक पर्याय आहे तो म्हणजे को-ॲप्लिकेट. समजा जर तुमचं उत्पन्न बँकेच्या अपेक्षे इतकं नाही आहे किंवा ते नियमित स्वरूपात सिद्ध करणं कदाचित कठीण जात आहे, अशा वेळी पात्र असलेल्या कुटुंबातील व्यक्तीला सह-अर्जदार म्हणून जोडण्याचा पर्याय असतो. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर पती-पत्नी एकत्र होम लोनसाठी अर्ज करू शकतात.
को ॲप्लिकंटचं उत्पन्न आणि क्रेडिट प्रोफाईल ही कर्जाच्या पात्रतेचा विचार करताना महत्त्वाचे ठरतात. पण होम लोनसाठी फक्त इन्कम प्रूफ पुरेसं आहे का? तर नाही. तुमची ओळख आणि तुमचा पत्ता प्रूफ करण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा इतर KYC कागदपत्र लागतात. तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायाशी संबंधित कागदपत्र ही मागितली जाऊ शकतात, जसं उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, GST रजिस्ट्रेशन किंवा व्यवसायाचं लायसन्स. आणि ज्या घरासाठी किंवा ज्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही कर्ज घेताय त्याची कागदपत्रांची बँक तपासणी करते. म्हणजेच होम लोनमध्ये फक्त किती कमावतोय एवढंच पाहिलं जात नाही, कर्ज फेडू शकतात का आणि ज्या घरासाठी तुम्ही कर्ज घेताय ते कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का हे सुद्धा तपासलं जातं. आता समजा तुम्ही पेन्शनियर आहात, तुमच्याकडे सॅलरी स्लिप नाही आहे, पण पेन्शन स्टेटमेंट, पेन्शन स्लिप आणि बँक स्टेटमेंट या कागदपत्रांच्या आधारे तुमचं नियमित उत्पन्न तुम्हाला दाखवता येतं. त्याचप्रमाणे NRI अर्जदारांसाठी परदेशातील उत्पन्न, बँक स्टेटमेंट आणि रोजगाराशी संबंधित कागदपत्र ही लागू शकतात. उत्पन्नाचा प्रकार बदलला तर होम लोन मिळवण्याचा मार्गसुद्धा कमी जास्त प्रमाणात बदलतो. पण तुमच्यावर आधीपासूनच अनेक कर्ज असतील, EMIचा मोठा बोजा असेल किंवा क्रेडिट हिस्ट्री खराब असेल तर नवीन होम लोन मिळवणं कठीण होऊ शकतं. कारण बँक तुमच्या रिपेमेंट कॅपॅसिटीकडे पाहते, म्हणजे महिन्याला तुमच्याकडे किती उत्पन्न येतं आणि त्यातून सध्याच्या EMI व इतर खर्चानंतर नवीन EMI भरण्याची क्षमता किती उरते याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे होम लोन घेण्याआधी स्वतःचं उत्पन्न, चालू कर्ज, खर्च आणि क्रेडिट प्रोफाईल यांचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर नोकरी नाही, सॅलरी स्लिप नाही म्हणून होम लोन मिळणार नाही असं अजिबात नाही आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल, फ्रीलान्सर असाल, दुकान चालवत असाल, शेती करत असाल किंवा इतर कोणत्याही स्वरूपात उत्पन्न मिळवत असाल तर ते उत्पन्न बँक स्टेटमेंट, ITR, व्यवसायाशी संबंधित कागदपत्र, इनव्हॉइसेस आणि इतर पुराव्यांच्याद्वारे तुम्ही सिद्ध करू शकता. पण होम लोनची अंतिम पात्रता ही तुमचं उत्पन्न, क्रेडिट प्रोफाईल, कर्जाची रक्कम, मालमत्तेचं कागदपत्र आणि संबंधित बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या नियमांवर अवलंबून असतं. म्हणून सॅलरी स्लिप नाही आहे म्हणून लगेचच निराश होऊ नका. तुमच्या उत्पन्नाचा योग्य पुरावा कोणता आहे हे समजावून घ्या, कागदपत्र व्यवस्थित ठेवा आणि मग होम लोनसाठी अर्ज करा. गृहकर्जासारखा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या परिस्थितीनुसार बँक किंवा आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.